नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY.BCom व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, चॅप्टर क्रमांक 1 वित्त व्यवस्था, लेक्चर क्रमांक 5. मागील लेक्चरमध्ये वित्तीय व्यवस्थापकाची 9 कार्ये आपण बघितली होती. 9 नंबरचा कार्य आहे वित्ताच्या नवीन स्रोतांबाबत निर्णय घेणे, जेणेकरून बाजारपेठेमध्ये किंवा वित्तीय बाजारपेठेमध्ये वित्तीय उभारणीचे कोणते कोणते मार्ग उपलब्ध आहेत याचा अभ्यास यामध्ये केला जातो, जेणेकरून वेगवेगळ्या मार्गाने व्यवसायाला किफायतशीर भांडवल पुरवठा कसा होईल या संदर्भातील जो निर्णय जो आहे हा वित्तीय व्यवस्थापकाला घ्यावा लागत असतो. त्यानंतर पुढील कार्य आहे नवीन वित्त स्रोतासाठी बोलणी करणं. आर्थिक गरज निश्चित केल्यानंतर आणि योग्य तो स्रोत निवडल्यानंतर वित्त व्यवस्थापकाने त्या संस्थेकडे जाऊन वित्त पुरवठ्याच्या शर्ती ठरवण्यासाठी बोलणी करणं आवश्यक असते. बँकेकडून अल्प मुदतीचे कर्ज हवे असेल तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचं अकाउंट बँकेमध्ये व्यावसायिकांना ओपन करावे लागते. यासाठी बँक अधिकाऱ्यांशी बोलणी करावी लागते. दीर्घ मुदतीतील निधींसाठी अतिरिक्त भागांची विक्री करायची असेल तर त्यासाठी देखील बरीच व्यवस्था यामध्ये व्यवस्थापकांना करावं लागत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच नवीन वित्तीय स्रोताचा मार्ग उपलब्ध झाल्यानंतर त्या वित्त स्रोत उपलब्ध करून देणारे जे प्रमुख आहे यांच्याबरोबर संवाद साधण्याचं काम हे वित्त व्यवस्थापकांना या ठिकाणी करावं लागत असतं. त्यानंतर पुढील कार्य आहे 11 नंबर वित्तीय कामगिरीचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणं. वित्तीय कार्य सुरळीत चालवण्यासाठी योग्य विश्लेषण तसेच आर्थिक कामगिरीचं योग्य मूल्यमापन करणं गरजेचं असतं. यासाठी विविध प्रकारची वित्तीय विधाने तयार केली जातात, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि भविष्य काळासाठी मार्गदर्शक जे उपाय आहेत हे देखील यामध्ये सुचवले जातात. आर्थिक नियंत्रणाची प्रमाणे यंत्र आणि पद्धती सुधारण्यासाठी घडलेल्या घटनांचं विश्लेषण यामध्ये फार मोलाचं ठरतं, जेणेकरून विभिन्न मार्गाने जे वित्त उपलब्ध केलेलं आहे त्या उपलब्ध वित्ताच्या संदर्भामध्ये योग्य प्रकारे त्यात झालेली जी कामगिरी आहे या कामगिरीचं विश्लेषण करणं, त्याचं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. वित्तीय व्यवस्थापन करत असताना वित्तासंदर्भात जी चांगली कामगिरी पार पाडलेली आहे किंवा कामगिरीमध्ये काही त्रुटी आहेत का या संदर्भातील मूल्यमापन करून जो काही अहवाल आहे हा या ठिकाणी तयार करावा लागत असतो. शेवटचं 12 नंबरचं कार्य आहे उच्च व्यवस्थापनासाठी सल्ला देणं. आर्थिक बाबींमध्ये विशेषतः कोणत्याही आर्थिक समस्येवर उत्तर शोधायचं असेल तर संस्थेत गुंतवलेल्या निधींमधून मिळणाऱ्या नफ्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढवण्यासाठी उच्च व्यवस्थापनाला सल्ला द्यावा लागतो. हे जे कार्य जे आहे हे अर्थ व्यवस्थापकाचं असतं किंवा वित्त व्यवस्थापकाचं असतं. उच्च व्यवस्थापकांमध्ये व्यवसायाचे प्रवर्तक, मॅनेजिंग डायरेक्टर्स व इतर प्रकारचे उच्च पदस्थ अधिकारी असतात. या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना वित्तीय सल्ला देणं, वित्त उभारणीच्या पर्यायी मार्गांची माहिती देणं यासारखं महत्त्वाचं कार्य हे वित्त व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. कारण की वित्त व्यवस्थापक जो असतो याला
याचा संबंध प्रत्यक्ष वित्ताबरोबर येत असल्यामुळे त्याचं ज्ञान हे उच्च व्यवस्थापकांच्या दृष्टीनं उच्च असतं. त्यामुळे त्यांना सल्ला देण्याचं काम देखील वित्त व्यवस्थापक करत असतो. त्यानंतर पुढील भाग आहे वित्तीय विषयक कार्य. अंमलबजावणीच्या कार्यांमध्ये 12 कार्य आपण बघितली. आता वित्तीय अर्थविषयक कार्य, यामध्ये बऱ्याच स्वरूपाची कार्य नित्य आणि सामान्य स्वरूपाची असतात, परंतु तरी आर्थिक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ती उपयुक्त असतात. अशी प्रासंगिक कार्य व्यवस्थापकीय कार्यां इतकीच महत्त्वाची असतात. त्यातील जी महत्त्वाची पूरक कार्य आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. पहिलं आहे रोखीचं नियोजन करणं. व्यवसायामध्ये दैनंदिन कामकाज करत असताना दररोज रोख रक्कम येत असते व या रोख रकमेचा विनियोग देखील दररोज केला जात असतो. हे व्यवहार करत असताना काही व्यवहार हे उधार देखील असतात. या उधारीची सवलत संपल्यानंतर येणारी सुद्धा रक्कम ही रोख रकमेमध्ये समाविष्ट होते. या रोख रकमेचं व्यावसायिक कशा प्रकारे नियोजन करत आहेत, या रोख रकमेचा वापर कशा प्रकारे केला जातो, रोख रकमेचं जे नियोजन आहे हे कशा प्रकारे केलं जातं, हे कार्य उच्च व्यवस्थापकाला पार पाडावे लागते. दुसरा आहे कार्य अहवाल देणं. व्यवहाराच्या नोंदी ठेवलेल्या असतात. वित्त आणि लेखा व्यवस्थापक जो आहे या सर्व ज्या काही नोंदी केलेल्या असतात त्यांचा अहवाल तयार करत असतो. हा अहवाल जो आहे हा वेळोवेळी उच्च व्यवस्थापनाला तसेच त्या विभागाला सादर करण्याचं काम हे वित्त आणि लेखा व्यवस्थापक करत असतो. त्यानंतर तिसरं कार्य आपलं आहे साधन सामुग्री सुरक्षित ठेवणं. व्यवसायामध्ये अनेक प्रकारची साधन सामुग्री असते. यामध्ये संस्थेची महत्त्वाची आणि मौल्यवान कागदपत्रे असतात, वस्तू असतात, विमा पॉलिसी असतात. या सुरक्षित ठेवण्याचं काम वित्त व्यवस्थापकाला करावं लागतं. आजकालच्या परिस्थितीमध्ये संगणकाच्या माध्यमातून अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती संगणकामध्ये समाविष्ट केलेली असते. या महत्त्वाच्या माहितीचे जे काही बॅकअप आहे हे पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क या माध्यमातून घेतलेले असतात. या महत्त्वाची जी काही साधन सामुग्री आहे याची योग्य जपणूक करून ठेवणं, जी महत्त्वाची माहिती असेल तिची योग्य त्या डिव्हाइसमध्ये जपणूक करून ठेवणं, हे काम वित्तीय व्यवस्थापकाला पार पाडावं लागत असतं. चौथं कार्य आहे तांत्रिक बाबींची काळजी घेणं. व्यवसायामध्ये अनेक प्रकारच्या नवीन टेक्निक येत असतात. मग त्या अर्थपुरवठा प्रणालीबाबत असतील, उत्पन्नाबाबत असतील, विक्रीबाबत असतील, जाहिरातीबाबत असतील. या येणाऱ्या नवीन टेक्निक्स आपल्या व्यवसायामध्ये आणायच्या म्हटल्या की त्यासाठी पैसा लागतो. या पैशाचं नियोजन करण्याचं काम वित्त व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. आणि 5वं इतर कार्य, यामध्ये दैनंदिन रोखीची आवक जावक यावर देखरेख ठेवणं, रोख रक्कम सुरक्षित ठेवणं, त्याचबरोबर वरील कार्याव्यतिरिक्त नेहमीची आणि सामान्य पातळीची अनेक प्रकारची कार्य असतात. या प्रत्येक कार्याकडे जिथं वित्ताची देवाणघेवाण होत आहे या प्रत्येक कार्यासाठी वित्त व्यवस्थापकाला नियमित लक्ष देण्याचं काम या ठिकाणी पार पाडावं लागत असतं. पुढील मुद्दा आपला आहे आधुनिक व्यवसाय संघटनेच्या
वित्तीय गरजा. भांडवल हा व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. व्यवसायाचं स्वरूप आकारमान कसंही असलं तरी भांडवल या घटकाला महत्त्व आहे. व्यवसायाचा प्रारंभ, विस्तार, आधुनिकीकरण हे भांडवलाशिवाय करता येत नाही. साधारणपणे व्यवसायाचे विसर्जन जरी करायचं असलं तरी सर्व देणी फेडण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. याचा घटक आणि व्यवसाय प्रारंभापासून अखेरपर्यंत बरोबरीनं वित्त व्यवस्थापन या ठिकाणी काम करत असतं. आधुनिक काळातील व्यावसायिकांना तर तीव्र स्पर्धा, व्यवसायबाह्य आणि अंतर्गत अडचणींना सतत सामोरं जावं लागतं. भांडवलाचा पुरवठा सतत चालू राहील याची काळजी देखील घ्यावी लागते. मोठ्या आकारमानाच्या कंपन्या आणि व्यवसायातील वित्तीय व्यवस्थापकांवर ही जबाबदारी सोपवली जाते. ही जबाबदारी सोपवत असताना 3 प्रमुख भाग यामध्ये पडतात. यामध्ये व्यवसायाच्या आर्थिक गरजांचा अचूक अनुमान करणं. नंतर भाग क्रमांक 2 मध्ये विविध मार्गांचा तुलनात्मक अभ्यास करून भांडवल पुरवठ्याची विश्वासार्हता निश्चित करणं. त्यानंतर 3 नंबर उपलब्ध भांडवलाच्या वापरावर नियंत्रण ठेवणं. हे 3 जबाबदारीचे घटक वित्त व्यवस्थापकांना चांगल्या प्रकारे सांभाळावे लागत असतात. आधुनिक व्यवसायामध्ये ज्या काही वित्तीय गरजा असतात, या वित्तीय गरजा भागवणारा वित्त व्यवस्थापक हा एक अविभाज्य भाग ठरतो. केवळ निधी उभा करण्यापुरतच वित्तीय व्यवस्थापकाचं कार्य नाही, तर त्या निधींचा योग्य वापर करणं, निधी सांभाळणं आणि व्यवसायाच्या गरजांचं अचूक मूल्यमापन करणं ही महत्त्वाची जबाबदारी वित्तीय व्यवस्थापकाला पार पाडावी लागते. साधारणपणे खालील कारणासाठी व्यवसायाला निधींची गरज असते. आता याचा अर्थ मागे देखील आपण निधींची गरज बघितलेली आहे, परंतु आधुनिक व्यवसाय यांच्या बाबतीमध्ये ही गरज या ठिकाणी आपण बघत आहोत. त्यामध्ये पहिला आहे मूर्त मालमत्ता. त्यामध्ये अस्थिर मालमत्ता. स्थिर मालमत्ता ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. आता अगोदर मूर्त मालमत्ता म्हणजे काय? जी आपल्याला डोळ्यांनी दिसते किंवा जिला आपण स्पर्श करू शकतो त्याला मूर्त मालमत्ता असं आपण म्हणतो. जे स्थिर मालमत्ता ही दीर्घकालीन गुंतवणूक असते. प्रत्येक व्यवसायाला दीर्घ मुदतीचे स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आणि कामकाज सुरळीत चालवण्यासाठी काही विशिष्ट स्थिर मालमत्ता निर्माण करणं गरजेचं असते. प्रत्येक व्यवसायानुसार स्थिर मालमत्तेचं स्वरूप वेगवेगळं असतं. निव्वळ व्यापार करणाऱ्या संस्थांना स्थिर मालमत्तेची प्रचंड गुंतवणूक करावी लागत नाही, परंतु ज्या व्यवसाय संस्था वस्तूंचं उत्पादन करतात त्यांच्यासाठी स्थिर भांडवल ही अत्यंत महत्त्वाची गरज असते. स्थिर भांडवल उभारणीचे मार्ग किंवा स्थिर भांडवल कशासाठी लागतं हे आपण बघितलेलं आहे. यामध्ये जमीन, इमारत, फर्निचर, यंत्रसामुग्री खरेदी करणं यासाठी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. स्थिर मालमत्तेची उभारणी करत असताना, गरजांचा अंदाज करत असताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. यामध्ये तुमचं व्यवसायाचं स्वरूप कसं आहे, कामकाजाचं प्रमाण कसं आहे, यंत्रसामुग्री, जमीन, फर्निचर इत्यादींची आवश्यकता कशी आहे, भविष्यातील विस्तार योजना कोणत्या आहेत, व्यवसायाच्या निष्पत्तीचा कालावधी किती आहे. या विभिन्न कार्यपद्धतींसाठी स्थिर भांडवल हे उभा करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. यामध्ये शेअर्स असेल, डिबेंचर असतील, दीर्घ मुदतीची कर्ज असतील किंवा भाग बाजारामधून भांडवल उभारणी करणं असेल, या सर्व मार्गांचा अवलंब करण्याचं काम
ह्या आजच्या आधुनिक वित्त व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा एक भाग निर्माण झालेला आहे की जेणेकरून स्थिर मालमत्ता उभारणी करत असताना या सर्व स्थिर मालमत्ता उभी करत असताना निधीची कमतरता भासणार नाही. हे कार्य आजकालच्या अर्थव्यवस्थेमध्ये वित्त व्यवस्थापकाला पार पाडावं लागतं. 2 नंबर आहे चालू मालमत्ता. चालू मालमत्तेमध्ये मुख्यतः खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. हे आपण मागे देखील बघितलेलं आहे. कच्च्या मालाच्या खरेदीसाठी, वेतन देण्यासाठी, विविध प्रकारचे कर भरण्यासाठी, दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी याला खेळतं भांडवल या ठिकाणी आवश्यक असतं. हे खेळते भांडवल अल्पमुदतीची कर्ज, ठेवी यांच्याद्वारे ह्या चालू भांडवलाची उभारणी यामध्ये केली जाते आणि व्यवसायामध्ये असणारे जे दैनंदिन जे खर्च आहे हे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ह्या चालू मालमत्ता ज्या असतात यांचा वापर यामध्ये केला जातो. 2 नंबर आहे अमूर्त मालमत्ता. बऱ्याच वेळा चालू आणि स्थिर मालमत्ता खरेदी यांच्या खरेदी व्यतिरिक्त खालील कारणासाठी अमूर्त मालमत्तेची निर्मिती करावी लागते. ही तशी एक अदृश्य स्वरूपाची मालमत्ता असते. त्यामध्ये प्राथमिक प्रकारचे खर्च, कायदा सल्ल्याचे शुल्क, कागदपत्रे सादर करण्याचे शुल्क, नोंदणीचा खर्च, हमीदारांवर होणारा खर्च, भागभांडवलाच्या विक्रीवर दिली जाणारी सवलत, व्यवसायपूर्व जाहिरात आणि प्रसिद्धी अशा प्रकारचे एकदा होणारे खर्च, गुडविल निर्मितीसाठी प्रयत्न करणं, पेटेंट खरेदीसाठी लागणारे खर्च. या अमूर्त मालमत्तेमध्ये विभिन्न प्रकारची जी खर्च जी केली जातात हे खर्च करत असताना येणारी जी मालमत्ता जी आहे ही अदृश्य असते, म्हणून तिला अमूर्त मालमत्ता असं या ठिकाणी आपण म्हणतो. की जेणेकरून वित्त व्यवस्थापकाला ह्या अमूर्त होणारे जे खर्च जे आहे यांच्याकडे देखील अतिशय बारकाव्याने लक्ष द्यावे लागते, जेणेकरून खरेदी आणि विक्रीच्या माध्यमातून जो काही पैसा उपलब्ध होतो या वित्ताचा उपयोग ह्या अमूर्त मालमत्तांच्या देणी मिटवण्यासाठी केला जातो. यामध्ये एक आपण खर्च बघितला की हमीदारांवर होणारा खर्च. हमीदार कोण असतात? हमीदार वस्तूंचे विक्री करणारे असू शकतात, ज्यांना आपण दलाल असं आपण म्हणतो. कमिशन एजंट यामध्ये येतात. तसेच भागांची विक्री व्हावी यासाठी जो भाग विमा घेतलेला असतो याला देखील आपण हमीदार असं या ठिकाणी म्हणत असतो. वस्तूची जाहिरात आणि प्रसिद्धी यामध्ये देखील फरक आहे. प्रसिद्धी ही व्यवसायाची केली जाते तर जाहिरात ही वस्तूची केली जाते, जेणेकरून आपल्या व्यवसायाला बाजारपेठेमध्ये नाव लौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न हा प्रसिद्धीच्या माध्यमातून केला जातो. आपल्या व्यवसायाचं बाजारपेठेमध्ये गुडविल वाढवणं यासाठी देखील खर्च करावा लागतो. वस्तू विक्रीसाठी पेटेंट घ्यावं लागतं. जर आपण नवनिर्मितीमधून काही चांगल्या वस्तू तयार केल्या असतील तर आपल्या उत्पन्नाची कॉफी यामध्ये कोणी करू नये याचा प्रयत्न यामध्ये केला जातो. याबरोबरच हे चॅप्टर जे आहे, चॅप्टर क्रमांक 1 वित्त व्यवस्था हे यामध्ये संपलेलं आहे. यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील, एखादा मुद्दा स्पष्ट होत नसेल तर त्या संदर्भात त्यांनी माझ्याबरोबर ईमेलवरती देखील कॉन्टॅक्ट साधला, व्हॉट्सअप फेसबुकवर जरी कॉन्टॅक्ट साधला तरी मी तत्पर आहे. माझा मेल ID
pravingole26@gmail.com हा आहे. या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याबरोबर संपर्क साधू शकतात. धन्यवाद.